ओळ हा शन्या तू परत कशी काय आलीस ग शन्या? तुला का मी 1000ची नोट वाटली परत न यायला? हो, आणि तुला वाटलंच असेल की आता बंद झालीये तर कधीच परत येणार नाही, पण आता मी डबल पॉवरने परत आलीये 2000ची. 2000ची गुलाबी नोट. अबे पण काही फायदा नाही त्या 2000च्या नोटचा. नुसतं खिशात ठेवल्याचं समाधान आहे ना, त्याच्यात आलूबंडे भेटत ना तर्री पोहे भेटत. एक्सक्यूज मी, 2000त पिझ्झा मिळतो. हा, हे 500 रुपयाचा पिझ्झा खाते आणि तो पचवाले 1500 रुपयाचा औषध घे. हिले पिझ्झा पचत नाही, तुम्हाला सांगतो. दात नाही, खाता येत नाही. पिझ्झा खायचा असन तर 3 घंटे पाण्यात बुडवून ठेवते आणि मग लापसी सारखा खाते चमच्यात घेऊन. काय करावं? साधा पिझ्झा पचत नाही तुला आणि दुसऱ्याचा नवरा पचवायला निघालीस होय का? 1 मिनिट. गॅरी माझा श्वास आहे. त्याला श्वास घेता येत नाहीये. दमा आहे त्याला. श्वास घेता येत नाही म्हणून रात्री तोंड उघडून झोपतो तो. असं काल रात्री 2 झुरळ गेले होते तोंडात. औषध मारलं तेव्हा सकाळच्या फ्लाईटने पडले. शन्या, जास्त शन्यापणा करू नकोस तू, कळलं का? मी त्यांची अर्धांगिनी आहे. त्यात काय एवढं? मी सुद्धा अर्धांगिनी आहे. हो, बसला मला सुद्धा हाफ तिकीटच लागतं. मी सिनियर सिटीजन आहे ना आता. अगं तू तरुण होतीस ना तेव्हा पण तुला हाफ तिकीटच लागत होतं बाळा. रिअली? हो. कसं काय? कारण तुझं वय लोक तुझ्या शरीरावर नाही तर तुझ्या बुद्धीवर मोजतायत. वाव, खरंच? डोक्यावर पडली काय? काय फॅशन करते. वा 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 वा. बघितले आम्ही त्या जीच्या पार्टीमध्ये. नियॉन म्हणतात त्याला. तो अवतार घेऊन जो तू घरी गेली होतीस ना, वॉचमन गार पडला, दुसऱ्या दिवशी बोंबलत होता एलियन आला म्हणून. मी एलियन आणि तू 300 कोटीची मालकीण असून रिक्षाने येतेस. काटकसर करते मी. काटकसर कसली? शूटिंगला सुद्धा 300 करोडची मालकीण त्या गुरुच्या गाडीत नाही येते. मग हिच्याकडे 300 करोड साठणार नाहीत तर गुळाकडे साठणार. मी काय एकटीच जाते का? तू पण तर असतीस सोबत. काय दोघी जाता? मला तरी सांगायचं, मी पण आले असते. हा, बरोबर आहे. सगळे त्याच्या गाडीत जातात आजकाल गुरुनाथच्या. आजकाल त्या गुरुनाथला ऍक्टिंगचे पैसे भेटत नाही. यांचा ड्रायव्हर म्हणून त्याचा चेक निघते. काय का असे ना, काटकसर करते ना त्याला महत्व आहे. काटकसर करून 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 मी माझ्या अथर्वला एवढ्याचा एवढा केला. काय सांगतेस? हा, काटकसर करून एवढ्याचा एवढा मोठा केला. काटकसर करून करून मोठा केला. मग ह्याच्या बापान तर लय उधळपट्टी केलेली दिसते. केवढाच आहे देव. मी काय म्हणते, तुम्ही भांडण नंतर करा ना, आधी जेवून घ्या. माझी 55 मिनिटं संपतील आता. काय लाज वाटते का? इथं काय चाललंय पोराच्या संसाराचं? हिला आपलं खायचं पडलंय काय? पोराच्या संसाराचं घेणं देणं नाही काय? आहे ना ग, संसाराचं घेणं देणं आहे ना, म्हणून तर तुमचा संसार टिकावा म्हणून प्रयत्न करते ना. अहो पण तुम्ही बोलून काय उपयोग आहे काय? तुमचा देवटा निघालाय संसार जाळायला माझा. अरे घरात ज्या बच्च्याकडे लक्ष द्यायचं ते सोडून भलत्याच बच्च्याच्या पाठी लागलाय ह्यो. बच्चा खाली बघ, खाली बघ. 25 खाली बघ, खाली बस. बस. अरे लग्न करून कुणाचं बरं झालं मला सांगा. ठेवले आनंद तैशीची राव चित्ती असावे समाधान. काय गे बरोबर नाही? अरे कुणाच्या आयुष्यात समाधान आहे? म्हातारे लग्न केलेला कुणाच्या आयुष्यात समाधान आहे सांग बघ. मामीच्या तिच्या नवऱ्याच्या आयुष्यात समाधान आहे. अरे पण
आयुष्य कुठे समाधान आहे? अरे आम्हाला काय करायचंय? अरे आम्हाला काय करायचं? तू आई आहेस. हाय. अरे समाधानच्या आयुष्यात समाधान नाही आणि आनंदच्या आयुष्यात आनंद नाही. जेन्युअनली सांगतो खरे गोडे. ए ठोकत आली. आता याचा बघा नावाचा फक्त गुरु आणि तो भरदा नापास. काय समजलं? नाही ते त्याच्या आईने असं करून करून दाढी वारबटली म्हणून त्याचा दिसतोय तो. असं- एक्सक्यूज मी, हा कोण आहे? अरे मी अथर्व. काय झालं बघा पोराच्या आयुष्याचं काय झालं हे तुमच्या लफड्या पायी ते पोरग संन्यास घेऊन हिमालयात निघालंय. शाम्या, हे सगळं तुझ्यामुळे झालं बरं का. माझं चांगलं पोरग लग्न व्यवस्थेवरनं त्याचा विश्वासच उडालाय. बुवा झालाय तो आता बुवा. एक मिनिट, माझ्यामुळे काहीच झालेलं नाही, तुझ्यामुळे झालं. कारण का मी तर अजूनही लग्न केलेलं नाहीये. आय एम स्टील सिंगल. त्याच्यामुळे हे जे लग्न व्यवस्था अँड ऑल दॅट आहे ना, ते तू त्याला दाखवलंयस. तो घाबरलाय. त्याला भीती वाटते तुझ्यासारखी कजाक बायको मिळाली तर. मला कजाक म्हणताय? काय मजाक लावलाय का तुम्ही माझ्या आयुष्याचा? अरे एवढं वाटत होतं तर कशाला माझ्या बरोबर लगीन केलं? हा पस्तावलो मी. पस्तावलो. तुला सोडायचं म्हटलं तरी सोडू देत नाही. घटस्फोटाच्या कागदावर सही करत नाही. मग काय, फक्त तोंडाच्या वाफा आहे तिच्या. एवढंच हिंमत असेल ना तर साइन द पेपर्स. मला चॅलेंज करू नका. केलं. चॅलेंज करू नका मला. केलं. डिवोर्स पेपरवर सह्या करायच्यात? हा. हो ठीक आहे. दे ग पेन दे. हा, हे घे. अगं पेन दे पेन. ह्याच्यावरती पेपर ठेवून साइन कर. हा कर सही. डिवोर्स पेपरवर सही कर. कर लवकर सही. डिवोर्स असे की कोडी. काहीतरी बोल नको. सही कर. सही कर. करते कर सही. करते ना. केलीस? करते. हे घे पेपर. आजपासून यांचा आणि माझा काहीच संबंध नाही. चल रा अथर्व. आजन त्यावेळी आनंद तैसीची रावे. आतमध्ये बोलायचं काय बोलायचं? आतमध्ये तो. येस येस येस, फायनली आज 40 वर्षांनंतर गॅरी माझा झालाय आणि तो पण ऑफिशियली. गॅरी, आता मी तुला दाखवीन की एक प्रेमळ बायको काय असते. खरं तर मला असं वाटतं की एक बायको चांगली मैत्रीण असते, बायको चांगली गर्लफ्रेंड असते आणि वेळ पडली तर बायको आई सुद्धा होऊ शकते. हो की नाही गॅरी? गॅरी, तू हॅपी नाही का झालायस? बोल ना काहीतरी गॅरी. गॅरी बोल ना. आई जाऊ का खेळाले? हा ए आई जाऊ का खेळाले? असं मी काम करतो ना. जाऊ का खेळाले? आज रविवार तर असतं ना. गॅरी गॅरी, हे काय 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 चाललंय तुझं? जाऊ का खेळाले? ए नको, ए गॅरी, ए राधिका, घेऊन जा तुझा गॅरी, मला नको. ए आई जाऊ दे ना खेळायला.